मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 12 मी वाचतो, कान देऊन ऐका. कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये जगत असताना माणसाला सत्याचा शोध घ्यावा लागतो, ज्ञानाचा शोध घ्यावा लागतो. आणि या जगातली बहुसंख्य माणसं अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत आहेत. येशूने सत्य प्रगट केलं, येशूने सत्य जगाला सांगितलं आणि तो स्वतः म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. येशूच्या मुखातून आलेले शब्द पूर्ण जगासाठी प्रकाश आहेत, पूर्ण जगासाठी सत्य आहेत. परंतु हे शब्द ऐकत असताना क्षणाक्षणाला आपल्या मनाला, बुद्धीला, विचारसरणीला धक्के बसतात. पुष्कळ वेळ हे शब्द आपण ऐकू शकत नाही. मी जे वचन वाचलं आता ते गरीब लोकांनी जर ऐकलं तर त्यांना धक्का बसेल, पण माझी खात्री आहे की तुम्ही गरीब नाही आहात, म्हणून तुम्ही ऐकू शकता. हालेलुया, हालेलुया. पुष्कळ वर्षापूर्वी मी बायबल वाचत होतो. आमच्या घरी कौटुंबिक प्रार्थना व्हायची रात्रीच्या वेळेला, आणि मी लहान होतो तेव्हा, हायस्कूलला होतो, आणि मी बायबल वाचत होतो. माझे वडील, माझी आई आणि माझी भावंड होती. आणि मी असं म्हणालो, प्रभू येशू म्हणाला मी पृथ्वीवर शांतता स्थापण्यासाठी आलो आहे असं समजू नका, तर मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. आतापासून सासू विरुद्ध सून आणि मुलाविरुद्ध आईवडील अशी कुटुंबात फूट पडेल. दोघाविरुद्ध तिघे, तिघाविरुद्ध दोघे अशी कुटुंबात फूट पडेल असं मी वाचत होतो. माझे वडील म्हणाले, ए थांब, काय वाचतोस तू? म्हटलं बायबल वाचतो. असं येशूने म्हटलं? म्हटलं हो, म्हटलं आहे. जे म्हटलं आहे तेच मी वाचतो. माझे वडील जे कपाळाच्या आठ्यात, हो असं येशूने म्हटलं? मी पृथ्वीवर शांतता स्थापन करण्यास आलो आहे असं समजू नका, तर मी आग पेटवण्यास आलो आहे. वचन भारी आहे, वचन समजायला कठीण आहे. परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा ते सत्य असतं, पण सत्य माणसाला झोंबतं, खटकतं, भावत नाही, पचत नाही, समजत नाही, रुचत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जे पहिला पाऊस पडतो, ते पहिल्या पावसाचं पाणी जर आपल्या डोळ्यात गेलं तर डोळ्याला ते झोंबतं. याचा अर्थ त्या पाण्यामध्ये फॉल्ट आहे का? नाही, फॉल्ट डोळ्यात आहे. हालेलुया. पाणी बिघडलेलं नाही, आपले डोळे बिघडलेले आहेत. पावसाचं पाणी बिघडलं का? नाही बिघडलं, ते चांगलं आहे, पण आपले डोळे बिघडलेले आहेत. आणि म्हणून ते पावसाचं पाणी आपल्याला झोंबतं. हालेलुया. जे शुद्ध आहे ते झोंबतं, जे अशुद्ध आहे ते चालतं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याचं जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. आता तुम्हाला समजलं का? या जगामध्ये काही लोक श्रीमंत होतात, काही लोक गरीब होतात. ज्याच्याजवळ आहे त्याला देव अजून देतो, ज्याच्यावर नाही त्याच्यावर थोडंफार आहे ते पण काढून घेतो. हालेलुया. म्हणून लोक श्रीमंत होतात आणि म्हणून लोक गरीब होतात.
सोपा नियम आहे हा देवाचा, एकदम सोपा नियम आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं देव करतो हे खरं आहे. असं देव का करतो ते मी तुम्हाला समजावून देणार आहे, कारण मी देवाचा वकील आहे. हालेलुया. तुम्ही मला कमरेवर हात ठेवून प्रश्न विचारू शकता, देव असं का करतो. तुम्हाला उत्तर देण्यास मी बांधील आहे, कारण मी देवाचा माणूस आहे. हालेलुया, हालेलुया. दोन माणसं नोकऱ्या करतात एकाच ठिकाणी, दोघांना पगार 5-5 हजार रुपये. एक माणूस 5,000 रुपये अख्खे आणून बायकोच्या हातात देतो आणि बायको जर रोज 20-25 रुपये देते, तो घेऊन जातो. दुसरा काय करतो, त्यातले 500 रुपये बायकोला देतो, 4,500 रुपये बरोबर. आणि मग काही काळाने एकाची नोकरी जाते. का नोकरी जाते? कदाचित कंपनी बंद पडत असेल, आज प्रॉडक्ट संपत नाही, काहीतरी कारण होतं, नोकरी निघून जाते. नोकरी अशी जात नाही, तिकडनं ऑर्डर आल्याशिवाय नोकरी जाऊ शकत नाही. हालेलुया. तुम्ही कारण काय सांगता, नोकरी का गेली? कंपनीचा माल संपत नाही. सापचूक, सापचूक. त्याची नोकरी का गेली? अमुक तमुक काही नाही, वरून ऑर्डर आली, तेव्हा नोकरी गेली. काय केलं जाईल? जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. नोकरी आहे ना, ती पण काढून घेणार, ती सुद्धा काढून घेणार, कारण ती नोकरी देवाने दिली, त्याचा उपयोग चांगला केला नाही. नीट कान देऊ नये का? या जगामध्ये आपण परीक्षा हॉलमध्ये बसलेलो आहोत. एक्झामिनेशन हॉल. मुलगा जातो, शेवटचं वाचतो, वर्गात बसतो, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन, सुपरवायझर, 3 तास. हालेलुया, हालेलुया. 3 तास एका जागेवर बसायचं. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, पेन. 3 तासात तुम्ही जे काही लिहिणार त्याच्यावरती तुमचा निकाल अवलंबून आहे. आपण सगळे या जगात नाही आहोत, आपण एक्झामिनेशन हॉलमध्ये आहोत. हालेलुया. आपण काय बोलतो आणि काय करतो, सगळं सगळं तो वरचा कॅमेरा पिकअप करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणती लोक देवाच्या दृष्टीने मोठी होतात? जी लोक देवाने दिलेलं काम नीट करतात. हालेलुया. तुमच्याजवळ जे आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे, काही लफडं न करता, भानगड न करता, अगदी मेहनतपूर्वक लक्ष लावून केलं, तर तुम्हाला काही करायची गरज नाही. देव तुम्हाला आपोआप देणार, आपोआप देणार, आपोआप देणार. पण जे काही तुमच्याकडे आहे त्याचा जर तुम्ही गैरवापर करत असाल, गैरवापर, मराठीतला चांगला शब्द आहे गैरवापर, ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो, तर मग देव म्हणतो तुला जे दिलेलं आहे तेही मी काढून घेणार. म्हणून पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या जातात. बरोबर. पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या जातात, पुष्कळ लोकांची घरं जातात आणि पुष्कळ लोकांची शरीरं जातात. आपल्याकडे जास्त लोक शरीरं गेलेली आहेत. एखादा माणूस माझ्याकडे आला, प्रार्थनेसाठी येतो, मी त्याच्याकडे बघितलं ना की मला एक गोष्ट कळते, कारण मी पुष्कळ वर्षापूर्वी व्यायामशाळेत जात होतो. तर मी म्हणालो, तुम्ही कधीतरी जाडे होतात का? हो. आता मी काहीच नाही ब्रदर. मग कसे होतात? असं मला कसं कळतं? मी पुष्कळ वर्षापूर्वी व्यायामशाळेत जायचो, त्याच्या बॉडीच्या कट्सवरनं मला कळतं की हा माणूस पूर्वी मजबूत असणार. मग आता काय झालं? उतरली तब्येत सगळी, शरीर संपलं, गेलं, कमी झालं. वजन किती किलो होतं तेव्हा? होतं 80 किलो. आता किती आहे? 45 किलो आहे. बरोबर. पूर्वी कसा होता? पूर्वी
आता काय झालं? शरीर गेलं. कोणाची नोकरी जाते, कोणाचं घर जातं, कोणाचं शरीर जातं. जे काही आहे ते देखील काढून घेतलं जाईल. मग शरीर होतं तेव्हा कसा होता हा? काय हो, काय बोलायचं? गाडीमध्ये उभा असेल तर नीट सरळ उभा राहा. हा, माझा मित्र मला भेटला एक, तो मला म्हणायचा की गाडीमध्ये कोणाचं अंग माझ्या अंगाला लागलं बस मी थोबाडीत मारणार. असं हो, पण लोक काय बोलत नाहीत. कोण बोलणार मला? बरोबर आहे, लोकांना भांडण करायचं नाही. तुझ्याबरोबर वेड्याचा कोण लागेल? वेड्याबरोबर कोण लागेल? ह्याने थोबाडीत मारली, आपण मारली तर तो अजून मारणार, भांडण होणार, डोक्याला कटकट आहे. तेव्हा लोक बघतात ठीक आहे, एक सहन केली तर बरी, त्या वेड्याबरोबर कशाला लागायचं? कोणाचं अंग अंगाला लागलं तर मी जोरात थोबाडीत मारणार असं. मग आता माझ्याकडे कशाला आलाय? नाही रे, माझी सगळी बॉडी दुखते म्हणे. सत्य घटना सांगतो मी, काल्पनिक गोष्ट सांगत नाही. तुमच्याकडे चांगलं शरीर आहे ते तुम्ही कसं वापरता? चांगलं वापरत असाल तर देव तुम्हाला अजून ताकद देणार. हालेलुया, हालेलुया. आणि चांगलं वापरत नसाल तर ते काढून घेणार. आता तुम्ही मला विचारू नका ब्रदर, देव शरीर काढून घेतो म्हणजे नक्की काय करतो? नक्की काय करतो? नक्की काय करतो? हात आहेत पण वर जात नाहीत. अशा केसेस पाहिल्यात तुम्ही? पाहिल्यात? मी पुष्कळ लोकांना पाहतो. काय हो, हात वर करा, नाही वर जात नाही. अरे वर जात नाही? अरे करा की वर, नाही हो जात. अरे करा की वर, नाही हो जात. शरीर काढून घेतलं. काल एका बंधूवर मी इकडे प्रार्थना केली, त्याचे वय 51 वर्षे आणि दिसत नाही आहे, काहीही दिसत नाही आहे. मी इकडे प्रार्थना केल्यावर 5% दिसायला लागलं. आणि मग तो बंधू कसा बघतो? डोळे आहेत आणि दिसत नाही असा बंधू कसा बघतो? अरे काय झालं काय? डोळे आहेत दिसत नाही, डोळे आहेत दिसत नाही, शरीर काढून घेतलं. हात आहेत वर जात नाहीत, शरीर काढून घेतलं. त्याच्याजवळ जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे मजबूत शरीर आहे, सुदृढ शरीर आहे, धडधकाट शरीर आहे, निरोगी शरीर आहे. सांभाळा, त्याचा वापर कसा करता? हालेलुया, हालेलुया. शरीराचा गर्व झालाय का तुम्हाला? सांभाळा. एखादी गोरीपान बाई येते, ती बाजूला बघते, माझ्यासारखी गोरी कोण नाही. मग तिला वाटतं काय करून काय नाही. ती साडी एकदा अशी करते, साडी एकदा अशी करते. बरोबर? सांभाळा. तुम्ही गोरे आहात, बाजूला काळी बाई बसलेली आहे, तिला हिनवू नका, ही काळी, असं नका करू. म्हणजे गोरेपणा जाईल. म्हणून गोरेपणा काढून घ्यायची पण गरज नाही. एक काळा डाग आला की संपलं सगळं. हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे चांगलं शरीर आहे, त्याचा वापर कसा करता ते महत्त्वाचं आहे. ही सत्य घटना आहे. माझा एक मित्र आहे, त्या मित्राच्या अंगामध्ये भयंकर ताकद आहे. भयंकर म्हणजे तुम्हाला काय सांगू, तो म्हणतो मी 500 नमस्कार काढू शकतो एका वेळेला. असं दगडासारखं त्याचं शरीर आहे. आणि मी चकित झालो, त्याची ताकद बघून मी चकित झालो. मी एक दिवस प्रार्थना करताना देवाला विचारलं, या माणसाला तू एवढी ताकद कशी दिली? देवाने मला काय सांगितलं माहिती आहे? त्याला जाऊन विचार, त्याने आजपर्यंत हा हात कुणावरही उगारलेला नाही आहे. कोणावर हात उगारला नाही आहे. अशी ताकद म्हणजे भयानक ताकद हो. दगड नुसतं शरीर, पण त्याने कुणावरही हात उगारलेला नाही आहे, म्हणून त्याची ताकद तशीच आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या कुणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. परंतु ज्या कुणाजवळ नाही त्याच्याकडे जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. तुम्हाला ताकदीचा गर्व आहे, ताकद संपली म्हणून समजा, काढून घेतली जाईल. शरीराचा गर्व आहे, शरीर काढून घेतलं जाईल.
शरीराचा वापर वाईट कामासाठी करता, शरीर काढून घेतलं जाईल. तुम्हाला देवाने जे दिलेलं आहे ते तुम्ही कसं वापरता ते महत्त्वाचं आहे. शिक्षण कसं वापरता, डिग्री कशी वापरता, डिग्रीचा गर्व होतो का, आणि मग देव काढून घेणार म्हणजे काय करणार. तुम्हाला माहिती आहे, अशी शिकलेली माणसं कधी कधी कुठे जातात तिकडे त्यांचा पचका होतो म्हणजे मॅट्रिक माणूस त्यांना शिकवतो. मग त्यांना वाटतं माझे BAच्या डिग्रीचा काय उपयोग आहे. देव काय करतो, ज्ञान काढून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तिसरी गोष्ट माणसाकडे असते ती म्हणजे धन, पैसा. पैशाचा वापर तुम्ही कसा करता. तुम्हाला 3,000 रुपये पगार आहे, तुम्ही कसा वापरता. अगदी 1,500 पगार असेल, कसा वापरता. जो माणूस 1,500 रुपये पगार बरोबर वापरतो त्याचा पगार वाढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि पगारच कशाला. देवाकडे 1000 मार्ग आहेत तुम्हाला मदत करण्याचे. हालेलुया. देव कुठूनही देऊ शकतो. हालेलुया. तुमच्याजवळ जो पैसा आहे तो तुम्ही कसा वापरता हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे ना, एकदम शॉर्टकट आहे, एकदम शॉर्टकट. जे काही आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय प्रामाणिकपणे वापरा. देव त्याच्यात भर टाकल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि हा नियम सगळ्यांना लागू आहे. जे देवाला ओळखतात त्यांना आणि जे देवाला ओळखत नाहीत त्यांना देखील. सगळ्यांसाठी हा नियम आहे. देवाचं हृदय एवढंच नाही आहे. देवाचं हृदय प्रचंड महान आहे. ते सगळ्यांसाठी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 1997 साली मी प्रार्थना करताना देवाने मला सांगितलं, नोकरी सोड आणि माझी सेवा कर. हालेलुया. आणि मी नोकरी सोडली आणि त्या काळी काहीच नव्हतं माझ्याकडे. असतील 5-7 हजार रुपये म्हणा किंवा काय असे थोडेसे पैसे असतील, थोडेसे. हालेलुया. आणि येशूने मला सांगितलं नोकरी सोड आणि माझी सेवा कर. आणि येशूने सांगितलं असं कर, केंद्र सुरू कर, रविवारी प्रार्थना सुरू कर, अमुक कर, तमुक कर. तो जसं सांगत गेला तसं मी करत गेलो. माझ्यावर देवाने कारभार सोपवला. आणि मग तो आकाशातनं बघतोय मी कारभार कसा करतो, मी काय करतो नक्की. तो कारभार बघतोय. त्याला जो वाटतं की हा कारभार प्रामाणिकपणे करतोय, चांगल्या प्रकारे करतोय, तेव्हा तो देत गेला, देत गेला, देत गेला, देत गेला. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल हे तुम्हाला शिकवण्याचा अधिकार मला नक्की आहे, कारण माझ्या जीवनाची ती साक्ष आहे. हालेलुया. माझ्याकडे 2 पदव्या होत्या, M.Com आणि CA. आणि मी असं म्हणत नाही की मला अजिबात गर्व झाला नाही, थोडाफार गर्व मला होता. परंतु ह्या प्रभूकडे आल्यानंतर मी तो गर्व काढून टाकला. मी असं म्हणेन की 99% काढून टाकला, 1% कुठेतरी राहिला असेल. मग देवाने बघितलं ह्याला पदवीचा गर्व होत नाही, तेव्हा 6 महिन्यापूर्वी मला एक पदवी फुकटची मिळाली, डॉक्टरेट. हालेलुया. मला फुकटची पदवी मिळाली, डॉक्टरेट. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे काही तुमच्याकडे आहे ते जर तुम्ही नीट वापरत असाल, प्रामाणिकपणे वापरत असाल, तर तुम्हाला काही करायची गरज नाही. त्याच्यात भर टाकायचं काम त्याचं आहे. तो भर टाकणार, तो ते भरपूर करणार. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल असं म्हटलेलं आहे. त्याने मेहनत करायची गरज नाही, त्याला दिलं जाणार, त्याला दिलं जाणार आणि मग त्याला भरपूर होणार. मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा माझ्याकडे एकच दान होतं. दान कोणतं? प्रवचन द्यायचं. मला पुष्कळ दुःख व्हायचं की माझ्याकडे आजारमुक्तीचं दान नव्हतं, हिलिंगचं दान नव्हतं. मी डोक्यावर हात ठेवल्यावर कोणीच पडत नव्हता. मी 5-5 मिनटं हात ठेवायचो, मी बघायचो, हलत बी नाही, हलत बी नाही. तो असा करतो,
काय काय घडत नाही. मला एवढं दुःख व्हायचं. आणि माझ्या बाजूला दुसरा एक बंधू प्रार्थना करतो, हात लावला खाली पडणार, हात लावला खाली पडणार. माझ्याकडे एक दान होतं, प्रवचन द्यायचं. मी 2-2 तास 3-3 तास प्रवचन द्यायचो, लोक ऐकायची. मग मी येशूला म्हणालो, मला हे सामर्थ्य कधी देणार? येशू म्हणाला, थांब. म्हणा, कधी देणार? थांब. कधी देणार? थांब. तुला जे प्रवचनाचं दान दिलेलं आहे ते वापरत जा. आणि ते वापरतोच की, आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे, परवा तिकडे. अशी काय माझ्याकडे हिरो होंडासारखी गाडी पण नव्हती. माझ्याकडे मोडकी M80 होती. M80 म्हणजे नाही स्कूटर, नाही मोटरसायकल. अशी एक मोडकी M80 गाडी घेऊन मी जायचो. आज नंदाखालला, परवा उद्या पापडीला, परवा निर्मळला, मग इकडे मोडकी M80 घेऊन जाणार, प्रवचन देऊन बाहेर येणार. एक माणसाच्या डोक्यावर हात ठेवायचा नाही, पडत नाही, हलत नाही, लोक पण येत नाहीत माझ्याकडे. पडला नाही बरा झाला तरी चालेल, पण तो पडला ना, बघायला बरं वाटतं ना. आणि माझ्याकडनं कोणी पडत नव्हतं, कोणी येत नव्हतं. देव म्हणाला, तुला आम्ही प्रवचन द्यायचं दान दिलंय ना, ते वापरत जा. म्हणजे वापरतोय, चाललंय माझं, रोजचं चाललंय. किती वर्षे? किती वर्षे? 19 वर्षे. किती? 19 वर्षे. हालेलुया. 19 वर्षे फक्त प्रवचनाचं दान वापरलं. आकाशातनं त्याने पाहिलं, याला एक दान दिलेलं आहे, चांगलं वापरतोय. प्रवचन दिल्यानंतर कोणासमोर हात पसरले नाहीत, मला काय देता का म्हणून, कधीच नाही. माझी नोकरी चालू आहे, माझा पगार चालू आहे, मला पैशाची गरज नाही, कोणाकडे हात पसरले नाहीत. पण प्रवचनाचं दान मी अतिशय प्रामाणिकपणे वापरलं. रात्री 12ला पण जाऊन प्रवचन दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. एक दिवस काही बंधू मला भेटायला आले, ब्रदर पापडीला आम्ही पूर्ण रात्र प्रार्थना ठेवलेली आहे. म्हणजे ठीक आहे, मग तुम्ही प्रवचन द्यायला याल? म्हणजे येईन. किती वाजता? रात्री 3:30ला. 3:30ला? हो, तयार, रेडी रेडी. आणि मग मी माझं ते मिनी प्लेन म्हणजे छोटं विमान घेऊन रात्री गेलो. रात्रीची M80 गाडी, मिनी प्लेन समजा तुम्ही. 3:30ला प्रवचन द्यायला. आकाशातनं देवाने पाहिलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग 19 वर्षानंतर माझा देव प्रसन्न झाला. हालेलुया. आणि मग हे सामर्थ्य मिळालं. आणि तुम्ही बघतात आता हे सामर्थ्य दिल्यानंतर मी पुन्हा ॲप्लिकेशन केला. हालेलुया. मला संदेश द्यायचं दान पाहिजे. हालेलुया. आणि प्रभूने ते दान दिलं. आता मी किती नावं घेतो? 2, 3, 3, 4 नावं घेतो प्रार्थनेच्या वेळेला, बरोबर. काही नावं इकडे नाही कन्फर्म झाली, मला काही वाटत नाही. पण मी आता हैदराबादला जाऊन आलो गेल्या महिन्यामध्ये. देवाला सांगितलं, बघ, वसईला नावं कन्फर्म नाही झाली तर चालेल, पण इकडे कन्फर्म व्हायलाच पाहिजेत. हालेलुया. आणि मी प्रवचनामध्ये 2-3 नावं घेतली, तिन्ही साक्षी आल्या. तिन्ही नावाची साक्षी आल्या. 3 नावं मी घेतो, तेवढ्यात जर मी कॉलर कडक करायला लागलो तर आउट, बरोबर. कधी कधी देव माझी परीक्षा घेतो. कशी परीक्षा घेतो? असं काहीतरी नाव सांगतो, मी म्हणतोय मी नाव घेणार नाही. का? ह्या नावाचं इकडे कोण नसेल हो. एकदा नाव सांगितलं मला, पाटील. म्हटलं पाटील, आज शुक्रवार आहे, आज इकडे पाटील नसणार. शुक्रवारी सगळे भैया लोक येतात, बरोबर. आणि पाटील कसा असणार? देव म्हणाला पाटील. देवाला म्हटलं काय करतोस तू? म्हटलं शुक्रवार आहे, भैया लोकांमध्ये पाटील कुठे असतात? तेव्हा देव मला म्हणाला, तू मला शिकवू नकोस, पाटील नाव घे. आणि मी पाटील नाव घेतलं. आणि मोठा चमत्कार, त्या ठिकाणी पाटील नावाचा बंधू आला होता. आणि त्या पाटील नावाच्या बंधूला चालता येत नव्हतं, त्याला धरून आणलं होतं. त्याने काठी सोडली आणि तो चालायला लागला. आणि मग मला कळलं त्याचं पहिलं नाव काय होतं, पुंडलिक. आणि मग मला देवाने सांगितलं, तुला मी पुंडलिक नाव सांगितलं असतं, पण पुंडलिक नाव तू घेणार नाहीस हे मला माहीत आहे. पाटील म्हटल्यावर मी थोडीफार आशा बाळगतो, पण पुंडलिक असं कोण असला पाहिजे इकडे. हालेलुया, हालेलुया.
आणि तो माणूस चालायला लागला, असा चालायला लागला, लोक नाचतात, टाळ्या वाजवत आहेत, पण मी कशाला खुश आहे माहिती आहे ना, नाव खरं झालं म्हणून. तो चालतोय त्याचं मला काय नाही आहे, पण नाव बरोबर निघालं म्हणून मी हालेलुया हालेलुया. तुमच्याजवळ जे काही आहे ते तुम्ही कसं वापरता, स्वर्गातला कॅमेरा पाहतोय. हालेलुया. आणि मी तुम्हाला 2-3 गोष्टीतली उदाहरणं दिली. एक दिलं मी शरीराचं ताकद कशी वापरता, 2 शिक्षण पदवी कशी वापरता, 3 पैसा कसा वापरता, 4 तुमच्याकडलं दान तुम्ही कसं वापरता. एखाद्याकडे दान असतं, तो प्लंबर असतो म्हणा, इलेक्ट्रिशियन असतो म्हणा, कार्पेंटर असतो म्हणा, इंजिनियर असतो, कसं वापरता. काही लोकांना असं काही दान असलं की त्यांना गर्व चढतो, ते दुसऱ्यांना निव्वळ निरक्षर समजतात. एखाद्या प्लंबरच्या बाजूला तुम्ही उभे राहायला सांगितलं, बाबा रे हे काय लावलं, हे तुला काय बाजूला. तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात, तुम्हाला असं वाटतं की सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे, गर्व करू नका. तुमच्याकडे जे दान आहे त्याचा गर्व करू नका. जर गर्व केला नाही आणि ते दान जर नीट वापरलं तर देव तुम्हाला पुष्कळ दान देणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. पण जे ज्ञान देवाने मला दिलेलं आहे ते जेव्हा मी चांगल्या प्रकारे वापरतो तेव्हा देव मला पुढचं ज्ञान देतो. हालेलुया. ते मी चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे, देवाला पसंत होईल असं वापरलं पाहिजे, गर्वाने नाही, स्वार्थाने नाही. जी दानं आपल्याकडे आहेत ते आपण गर्वाने वापरू नयेत, स्वार्थाने वापरू नयेत. स्वार्थरहितपणे, निस्वार्थीपणे वापरायला पाहिजेत, नम्रपणे वापरायला पाहिजेत, प्रामाणिकपणे वापरायला पाहिजेत. तुम्ही एका ठिकाणी पिऊन म्हणून काम करत असाल, हरकत नाही. जे काम तुम्ही करता ते अतिशय प्रामाणिकपणे करा. वेळेवर कामाला जा, लवकर येऊ नका, दांड्या मारू नका, पळून जाऊ नका कुठे. तुमच्याकडे 100 रुपये दिले कुणाला द्यायला तर 100 रुपये द्या, त्याचा 1 रुपया खाऊ नका. देव 100% तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार. देव 100% तुम्हाला उचलल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळ वर्षापूर्वी मी कॉलेजला नोकरी करत असताना ही घटना घडली. मी जुन्या 2 मशीन्स घेतल्या, एक टाईपरायटर आणि एक सायक्लोस्टाईल मशीन. दोन्ही मशीनची किंमत होती 4,300 रुपये. दोन्ही जुन्याच घेतल्या आणि त्याच्यावरती मी मुलांना नोट्स काढून द्यायचो, कॉलेजच्या मुलांना. त्या 4,300 रुपयाच्या भांडवलावर जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये मी कमावले. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने जे आपल्याला दिलेलं आहे, मग ते शरीर असो, शिक्षण असो, पैसा असो, एखादं दान असो, त्याचा वापर जर आपण प्रामाणिकपणे, अगदी देवाशी प्रामाणिक राहून, नम्रपणे, गर्व न करता आणि निस्वार्थीपणे केला तर आपल्याला काही करायची गरज नाही आहे. पुढचं सगळं तो आपोआप देणार, तो आपोआप देणार, तो आपोआप देणार. काही करायची गरज नाही. त्याचं वचनच आहे की ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल. पण तुम्ही इकडे तिकडे बघू नका, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. जे काही तुमच्याकडे आहे ते नीट वापरा, प्रामाणिकपणे वापरा, निस्वार्थीपणे वापरा. हालेलुया 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 हालेलुया. परमेश्वर स्वतः तुम्हाला उंचावणार, परमेश्वर स्वतः तुम्हाला श्रीमंत करणार. आणि मला पैशाची ओढ नाही आहे, मी देवाकडे ज्ञान आणि सामर्थ्य मागतोय. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जर मला देवाकडनं पाहिजे, ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, तर मी आज काय केलं पाहिजे? माझ्याकडे जेवढं दिलं आहे देवाने ते नीट वापरलं पाहिजे, प्रामाणिकपणे वापरलं पाहिजे, निस्वार्थीपणे वापरलं पाहिजे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठे प्रगती करायची आहे? मी म्हणतो सगळ्या बाबतीत प्रगती करा, सगळ्या बाबतीत. ज्ञानामध्ये प्रगती झाली पाहिजे, श्रीमंतीमध्ये प्रगती झाली पाहिजे, शरीरामध्ये प्रगती झाली पाहिजे, सगळ्यात प्रगती झाली पाहिजे. तुमच्याकडे स्वतःचं घर नाही आहे, घर यायला पाहिजे, घर असायला पाहिजे.
स्वतःची गाडी नाही आहे, गाडी असायला पाहिजे. जे काही तुम्हाला पाहिजे ते देवाकडून मिळणार, कारण देवाचं वचन तसं आहे. देवाचं वचन आहे, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल. दिलं जाईल याचा अर्थ देणारा वर बसलेला आहे. हालेलुया. त्याला दिलं जाईल, दिलं जाईल आणि त्याला भरपूर होईल. हे देवाचं वचन आहे, हा देवाचा नियम आहे, हा देवाचा कायदा आहे, ही देवाची आज्ञा आहे, हे देवाचे शब्द आहेत. कान देऊ नये का? मी पहिल्यांदा सांगितले तेव्हा तुम्हाला ऐकायला कठीण गेलं असेल, पण आता मी देवाची वकिली चांगली केलेली आहे. आता तुम्हाला ऐकायला कठीण जाणार नाही. ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे काही असेल ते देखील काढून घेतलं जाईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पहिल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, दुसऱ्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका. पहिल्या ग्रुपमध्ये लोक कोणते आहेत की ज्यांच्यावर आहे आणि त्याचा चांगला वापर करतात, त्यांचं वाढतंय वाढतंय वाढतंय. हालेलुया. आणि दुसऱ्या ग्रुपचे लोक कसे आहेत त्याचा गैरवापर करतायत. नोकरी लागली, छान. अरे पण नोकरी लागून फायदा काय? 4 दिवस घरी आहेस तो, कामाला जात नाही. टाईम किती? 10:30. पोचला किती? 12ला. नोकरी कशी टिकणार? सांगा मला, नोकरी कशी टिकणार? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे तुम्हाला देवाने दिलेले आहे ते नीट वापरत नाही आहात. तुम्ही कामावरती वेळेवर जाता का? जे काही देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते जर तुम्ही प्रामाणिकपणे केलं, निस्वार्थीपणे केलं, व्यवस्थितपणे केलं, तर तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही आहे. त्याच्यात भर टाकणार देव, वाढवणार देव. आपल्याला पहिल्या गटामध्ये जॉईन व्हायचं आहे, दुसऱ्या गटामध्ये नाही. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.